नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। मध्य प्रदेश MP मंगल भवन चंदवारी रोडच्या मागे मंगल त्रिपाठी आपल्या परिवारासोबत राहत होते। त्यांना सरकारी नोकरी होती। ते इंग्लिश मीडियमचे टीचर होते। मंगल त्रिपाठी यांना 2 मुले असून मोठा मुलगा छत्तीसगडच्या रायपूर शहरात मॅनेजर आहे आणि दुसरा मुलगा हा आशुतोष दंतचिकित्सक आहे। आशुतोषने 2 वर्षापूर्वी दवाखाना ओपन केला होता। त्याच परिसरात राम नरेश केवट हे आपल्या मुली आणि पत्नीसोबत राहत होते। त्यांना 2 मुली होत्या। मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि लहान मुलगी ही शिक्षण घेत होती। त्यांच्या लहान मुलीचं नाव विभा होते। विभा ही LLBचं प्रायव्हेट शिक्षण घेत होती। तिचे वय 24 वर्षाचे होते। ती दिसायला खूप सुंदर होती। विभाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, यामुळे ती काम शोधत होती। एक दिवस तिला माहीत पडले डॉक्टर आशुतोष यांचा दवाखाना आहे। तेव्हा तिने डॉक्टर आशुतोष यांच्या क्लिनिकमध्ये काम करायचं ठरवलं। ती क्लिनिकमध्ये आशुतोषला भेटायला गेली। डॉक्टर आशुतोषने दवाखान्यातील कामाविषयी समजून सांगितले आणि पगाराबद्दल सगळं काही ठरलं आणि नंतर ती त्यांच्या दवाखान्यात काम करायला तयार झाली। विभा ही हुशार मुलगी होती। तिने दवाखान्यातील सगळं काम 4 ते 5 दिवसात शिकले। तिचे काम पाहून डॉक्टर आशुतोष खुश झाले। विभा पण ती आपल्या कामात खुश होती, कारण डॉक्टर तिला वेळेवर पगार देत होते। असेच काही दिवस निघून गेले। 1 वर्षानंतर डॉक्टर आशुतोष आणि विभा खूप जवळ आले होते। पेशंट जवळ असताना दोघेही नेहमी आपल्या कामाबद्दलच गोष्टी करत असे। क्लिनिकमध्ये जेव्हा कोणी नसलं तेव्हा हसी मजाक आणि खूप काही गोष्टी होत होत्या। गोष्टीत वेळ निघून जात असे। याच काळात डॉक्टर आशुतोष मनात विभाला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू लागला। आपल्या प्लॅननुसार दवाखाना बंद झाल्यावर विभाला घरी सोडून द्यायचा, त्यानंतरच तो घरी जायचा। विभा डॉक्टर आशुतोषच्या चालाखीला ओळखू शकली नाही। तिला वाटले डॉक्टर आशुतोष खुशीने माझी मदत करत आहे, मात्र डॉक्टर आशुतोषच्या मनात वेगळंच काही होतं। गोड बोलून विभाला आपल्या जाळ्यात अडकवायचं होतं। कधी विभाला घरी सोडण्याआधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेत असे। विभा ही गरीब परिवारातील मुलगी असल्यामुळे ती लवकरच त्यांच्या जाळ्यात अडकली। डॉक्टर आशुतोषला वाटले विभा आता आपल्याला कोणत्याही गोष्टीला मनाई करणार नाही, म्हणून एक दिवस तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध बनवले। शारीरिक संबंधानंतर डॉक्टर आशुतोष यांची चाल पूर्णपणे बदलली। तो विभाला खुश ठेवण्यासाठी महागडे गिफ्ट द्यायचा, कारण त्याला विभाकडून शारीरिक सुख भोगायला मिळत होते। एक दिवस विभाने आपल्या मोठ्या बहिणीला अफेअरबद्दल सांगितले आणि डॉक्टर आशुतोष लगेचच माझ्यासोबत लग्न करणार आहे, यावर तिच्या बहिणीने तिला समजावले। श्रीमंत लोक आपली गरज भागवण्यासाठी गरीब परिवारातील मुलीचा इस्तेमाल करतात, नंतर तुला धोका मिळू शकतो, यामुळे तू लवकरात लवकर डॉक्टर आशुतोषला लग्नाची मागणी घाल। आपल्या बहिणीची गोष्ट ऐकून विभाने म्हटले की त्यांचं प्रेम एवढं कमजोर नाही, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ते मला सोडू शकत नाही। आणि त्याच दिवसापासून तिने मनातल्या मनात निश्चय केला की डॉक्टर आशुतोष यांना लग्नाविषयी लवकरात लवकर बोलेल। यानंतर जेव्हा डॉक्टर आशुतोष शारीरिक संबंधाची मागणी करायचा तेव्हा विभा त्याला आधी लग्नाविषयी बोलायची। आपण दोघं लग्न कधी करायचं? मला तुमच्याशी लवकरात लवकर लग्न करायचं आहे। एवढंच नाही तर दोघं दवाखान्यात एकांतात असतं तेव्हा पण विभा डॉक्टर आशुतोष यांना लग्न करण्याचा हट्ट करू लागली। डॉक्टर आशुतोष हा श्रीमंत परिवारातील मुलगा होता। त्याने विभासोबत फक्त मजा करण्यासाठी लग्नाची गोष्ट केली होती। त्याला विभासोबत मुळात लग्न करायचेच नव्हते। विभा लग्नासाठी सतत तगादा लावत होती, यामुळे डॉक्टर आशुतोषला खूप राग आला। डॉक्टर आशुतोषने रागाच्या भरात विभाचा गळा दाबून खून केला। तेव्हा क्लिनिकमध्ये दोघंच होते। विभाचा खून केल्यानंतर डॉक्टर आशुतोषने तिचा मृतदेह एका पोत्यात भरून ठेवला आणि दवाखान्यातच एका कोपऱ्यात ठेवून दिला। दुसऱ्या दिवशी पेशंटची तपासणी करताना विभाचा मृतदेह कोठे फेकायचा याचा विचार तो करू लागला। दुपारनंतर त्याने काही मजुरी करणाऱ्या लोकांना बोलावले आणि खराब पाणी जमा करण्याच्या बहाण्याने दवाखान्याच्या मागे एक मोठा गड्डा खोदायला लावला। अंधार पडल्यानंतर त्याने विभाच्या मृतदेहाला गड्ड्यात टाकले आणि वरून मीठ टाकले, नंतर माती टाकली। यानंतर त्याने कुठून तरी एका कुत्र्याची व्यवस्था केली। कुत्र्याला मारून त्या गड्ड्यामध्ये टाकून दिले, वरून माती टाकली। कुत्र्याला यासाठी मारून टाकलं होतं की विभाच्या मृतदेहाचा वास येऊ नये।
तेव्हा लोक विचारतील की सांगायचे की कुत्र्याचा वास येत आहे, जेणेकरून आपले सत्य बाहेर येणार नाही. इकडे विभा बेपत्ता असल्यामुळे विभाच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. विभाच्या घरच्यांनी विभाबद्दल डॉक्टर आशुतोषला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी विभाचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा तिच्या मोबाईलचे आखरी लोकेशन डॉक्टर आशुतोष यांच्या क्लिनिकमधली होती. पोलिसांना त्याच्यावर शंका आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. मात्र त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र जेव्हा त्याला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने सगळं सत्य सांगितले. यामुळे ही घटना समोर आली. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.